दुसऱ्या स्कंधामध्ये भगवंतांनी निर्माण केलेल्या सृष्टीचं वर्णन आलेलं आहे. भगवंतांनी सांगितलेले जीवांना जगण्यासाठी आवश्यक नियम आहेत ते सांगितले. मला जसे समजले तसे मी सांगण्याचा प्रयत्न केला. याच्यापेक्षा खूप आहे. 9व्या अध्यायामध्ये चतुश्लोकी भागवत येते, जे मी तुम्हाला काल सुरुवातीला सांगितले. ब्रह्मदेवाला भगवंतांनी चतुश्लोकी भागवत सांगितलं आणि ब्रह्मदेवानी मग नारदाला सांगितलं, नारदानी व्यासाला सांगितलं. हे चतुश्लोक भागवत काय आहे? फार गोड आहे सज्जन. या 4 श्लोकावरती, या चतुश्लोकी भागवतात सांगितलेल्या तत्वावरती व्यासाचार्यांनी 18,000 श्लोकांचं भागवत रचलेलं आहे. द रूट कॉज, या सृष्टीचं मूळ काय, ती कशासाठी निर्माण झाली, कोणापासून निर्माण झाली? भगवंतांनी सांगितलं, अरे हे जे आहे ना, हे सगळं मीच आहे. अहमेवा समेवाग्रे नान्यच्च सदसत् परम पश्चादहं व्यवेदच्च यो व शिष्येन संस्म्य. अहमेवा समेवाग्रे, मीच आहे सगळं. हे तुला दिसतंय ना सगळं, हे सगळं माझं स्वरूप आहे. हे माझ्यातच विलीन होणार आहे, याच्याशिवाय दुसरं काही नाही. सृष्टीच्या पूर्वी मीच होतो, सृष्टी लय झाल्यानंतर ती माझ्यामध्येच येणार आहे आणि जे उरत शिल्लक ते मीच आहे. पहिल्या श्लोकात सांगितलं. दुसऱ्या श्लोकात सांगितले, ऋतेर्थम यत् प्रतीयेतो न प्रतीयेत चात्मनि तद विद्यादात्मनो मायो यथा भासो यथा बहू. ही सगळी माया आहे. आकाशात चंद्र एकच आहे ना, चंद्र एकच असतोय. पण दृष्टी खराब झालेल्या माणसाला किंवा पित्त झालेल्या माणसाला असं केलं तर 2 दिसतात. आपल्यासमोर दिवा असतो आणि त्या दिव्यामध्ये आपण चष्म्याच्या कोनातून पाहतो. आणि बायफोकल जर चष्मा असेल, खालचा नंबर वेगळा वरचा नंबर वेगळा, असं असतं ना. मला या खालच्या चष्म्यातून वेगळं, समोरच्या
चष्म्यातून वेगळं दिसतं आणि या फटीतून वेगळं दिसतं पुन्हा. तेव्हा एकच दिवा दोनदा दिसतो, एकच माणूस दोनदा दिसतो. आता जे 50च्या पुढचे 40च्या पुढचे असतील लोक, त्यांना चष्मा आहे, त्यांना माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे. दोन दिसतात. कॅटरॅक्ट झाल्यानंतर माणसाला पायरी ओळखू येत नाही. अरे कमी पडलेत बोला, अजून छापून आणा. आरती आहे सगळ्यात, दुसरं काही नाही. रोज तुम्ही सगळ्यांनी म्हणावं अशी आहे. हे जे नसलेलं दिसणं आहे ना, हे नसलेलं दिसणं आहे ना, हे सगळं भासमान आहे, सगळा भास आहे. हे बघा, संध्या समय असतो आणि संध्याकाळी आपण एकटं जर शेतातून जंगलातून चाललो तर झाडाच्या सावल्या सुद्धा भूतासारखे दिसतात आपल्याला, आहे की नाही? भीती वाटते, कोणतरी आल्यासारखं वाटतं. काही नसतं ते, जे नाही मुळात ते दिसत नसत, पण दिसतं ते. त्यामुळे हे सगळं मीच आहे. त्या ढगांचे वेगळे वेगळे आकार असतात. त्या ढगामध्ये आपल्याला सिंह दिसतो, मंदिर दिसतं, माणूस दिसतो, डोंगर दिसतो, झाड दिसतं. हे सगळं भासमान होणारं जे आहे ते प्रत्यक्षात काही नसलं तरी भगवान म्हणतात प्राण्यांच्या देहात मीच असल्यामुळं माझ्यामुळं ते भासतं. यथा महांती भूतानी भूतेषुच्चा वजेष्ण प्रविष्ठान्य प्रविष्ठानी तथा तेषु नतेष्वहम. प्राण्यांच्या देहामध्ये माझा प्रवेश झाल्यामुळं त्या माझ्या प्रेरणेने तुम्हाला ह्या सगळ्या विविध वस्तू विविध प्रकारांनी दिसतात, भासतात. खरं म्हणजे अंतर्बाहिष्य मीच आहे. वेदाचं वाक्यच आहे, आतून बाहेरून मीच आहे, माझ्याशिवाय दुसरं काही नाही. मी प्राण्यांच्या देहात अप्रविष्ट असताना सुद्धा, तर भगवद्गीतेमध्ये हा विषय आलेला आहे पुष्कळ. खरं म्हणजे भगवद्गीतेच्या आज्ञा एक आहे. 18व्या अध्याय श्लोक आलेला आहे, तुम्ही कधी वाचलं तर लक्षात घ्या. इदं तेना तपस्काय ना भक्ताय कदाचन. मला वाटतं अथर्वशीर्षात सुद्धा हा विषय आला आहे. अशिष्याय न देयम ययेति मोहात दास्यति स पापीयान भवति. ज्याला याच्यात इंटरेस्ट नाही, ज्याला याच्यात कळत नाही, त्या मूढाला सांगू नये, मूर्ख स पापीयान भवति. सांगणारा पापी होतो. म्हणजे अनधिकारी माणसाला भगवद्गीता सांगणं किंवा अथर्वशीर्ष सांगणं, ते सांगणाऱ्याला पाप लागतं. आणि म्हणजे मूर्खान दगडावर पाणी होत देव म्हणून. त्या दगडाच्या ठिकाणी देव आहे ही श्रद्धा ठेवून पाणी होत तर काय अर्थ नाही, तो अभिषेक होतो. पण हा दगड आहे अशी जाणीव ठेवून जर पाणी होतं ना तर ते पाप लागतो पाणी टाकणाऱ्याला आणि पाणी टाकून सांगणाऱ्याला सुद्धा. स पापीयान भवति. म्हणून भगवद्गीतेने इदं तेना तपस्काय. इदं म्हणजे हे ज्ञान. ते ना तपस्काय, ज्यांनी तप केलं नाही त्याला सांगू नको. ना भक्ताय कदाचन, जे अभक्त आहेत त्याला नको सांगू. ते महामूर्ख आहेत, ते कम्युनिस्ट आहेत, ते समाजवादी आहेत, ते काय ज्यांना धर्म मान्य नाही, मूल्य मान्य नाही, असे अश्रद्ध लोक जे असतात ना समाजाचं नुकसान करतात. त्याने कोणतं राजकीय तत्वज्ञान बाळगावं याच्यावर आम्हाला काही आक्षेप नाही. पण तुम्ही देवाला कशाला रिटायर करा? तुम्ही आपण तुमच्या बापाने अपॉइंटमेंट केले का देवाशी? देवाला रिटायर करा म्हणजे अरे तू रिटायर करणार कोण? गेला तो. जे असे उपचार काढणारे होते ना त्यांचा अंत देवाचा आहे. देवाला रिटायर कशाची करायची? तुमचं देवाशी काय वाटत नाही. तुम्ही नका मानू. तुम्हाला देव मानायचं नसला तर तुमचं स्वातंत्र्य आहे न मानण्याचं. आमच्या संस्कृतीचं हे मोठेपण आहे. जगातल्या कोणत्याही धर्मापेक्षा या धर्मामध्ये हे स्वातंत्र्य खूप आहे. परमेश्वराला न मानणारा सुद्धा आमच्याकडे आस्तिक आहे. त्यांनी फक्त वेदाला मानलं की तो आस्तिक होतो. परमेश्वराचं अस्तित्व मानण्याची काही गरज नाही.
हे मराठी आपले तत्वज्ञान आहेत ते. दयानंद सरस्वती ते परमेश्वराला मानत नाही ते. आर्य समाज परमेश्वर नाही म्हणतात ते, फक्त आम्ही वेदाला मानतो. ते आस्तिक आहेत आमच्या दृष्टीने, आणि ते दुसऱ्याची श्रद्धा भंजन करत नाहीत. नाही, तुम्ही स्वतः कोणत्या मताचे असावा हा तुमचा विषय आहे. त्याला आमच्या धर्मशास्त्राने पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. लोकांच्या श्रद्धा मात्र काढण्याचं काम तुम्ही कशाला करता? त्याला म्हणून त्याला काय मानायचं? नृणाम एको गम्यस पैसीमा सारणव काय ऋषीनाम वैचित्र्यात ऋतुनाना पदशाम. प्रत्येक पिंडाप्रमाणे आमच्याकडे प्रत्येक पिंडाचा एक देव आहे. ज्या काळी 33 कोटी देव निर्माण झाले ना, त्या काळी कदाचित आमच्या देशाची लोकसंख्या 33 कोटी असली पाहिजे. म्हणून प्रत्येक दरडोई एक देव. सगळ्यांना समुद्राकडे जायचं ना, सगळ्या पाण्याला. आकाशात प्रतिदम तोयम यथा गच्छति सागरम. सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छति. एता देवम जिज्ञासम तत्व जिज्ञासनात्मना अन्व व्यतिरेकाभ्याम यत्सा सर्वत्र सर्वदा. अन्वयाने आणि व्यतिरेकाने समजलेलं सगळं मीच आहे. व्यतिरेकाने समजलं ना, वेदाने व्यतिरेकानेच मानलेलं आहे. काल मराठी शंकरने थोडा विषय सांगितलेला आहे. त्या उपनिषदाने वर्णन करताना भगवंत कसा आहे असा प्रश्न विचारला. ते म्हणजे असा नाही, असा नाही, कसा आहे ते आम्हाला ठाऊक नाही. नेह नानास्त किंचन असं वाक्य आहे वेदामध्ये. हे नाना वस्तू ज्या तुम्ही पाहतात ना, पदार्थ पाहता ना, याच्यासारखा तो नाही. वायूसारखा आहे का नाही, अग्नीसारखा आहे का नाही, पृथ्वीसारखा आहे का नाही, जलासारखा आहे का नाही, तेजासारखा आहे का नाही. याची निर्मिती भगवंताने केली. तो कशासारखा आहे? ते म्हणजे याला सामर्थ्य ज्याने दिलं त्याच्यासारखा आहे. तो कसा आहे ठाऊक नाही. तो गोड आहे काय माहित नाही, तो कडू आहे का माहित नाही, तो काळा आहे का माहित नाही, पांढरा आहे का माहित नाही, उंच आहे का माहित नाही. त्या शंकराचार्यांनी फार वर्णन केलं. न महत न चाणू. तो मोठाही नाही आणि अणुसारखाही नाही. तो सत्य नाही, असत्य नाही, सत्यासत्य नाही, विलक्षण नाही. फार सुंदर सुंदर स्तोत्र आहेत. वाचा एकदा ते. आचार्यांनी वर्णन केलेलं खूप सुंदर आहे. आणि हे तत्वज्ञान सगळ्या जगाने आज स्वीकृत केलेलं आहे. तुमच्या माहिती आहे, वैज्ञानिकांनी स्वीकृत केलेलं आहे. कारण सृष्टीची उत्पत्ती जी शंकराचार्यांनी आणि जी भगवताने सांगितलेली आहे, भागवताने सांगितलेली आहे, ती सगळ्या जगातल्या वैज्ञानिकांनी आज स्वीकृत केलेली आहे. कारण आपण पाहिलं जीव कसा निर्माण झाला, पृथ्वी कशी निर्माण झाली. का उपलक्षण वेगळे, काही नावं वेगळे असतात. हिरण्यक्षानी अंडी वगैरे वगैरे. आधी जलचर निर्माण झाले, विज्ञानाचा सिद्धांतच आहे. मग जलचर आणि भूचर निर्माण झाले, नंतर उभयचर निर्माण झाले, उभयचर निर्माण झाले, नंतर मग ते व्योमचर निर्माण झाले, आकाशात फिरणारे. ही जे 14 क्लासेस आहेत नाही बायोलॉजीतले, त्या 14 क्लासेसची निर्मिती कशी झाली हे भागवतात आहे. या भागवतात या त्याच्यात मॅमिलिया आला सगळं. आता ज्यांनी विज्ञानाचे विद्यार्थी त्यांना माहिती असेल. सस्तन प्राणी आले. हे सगळं जे आहे, हे सगळं विज्ञान आमच्या पूर्वजांनी लाखो वर्षापूर्वी निर्माण करून ठेवलेलं आहे, ज्याचा अंत आज लागत नाही. आम्ही आपल्या चिवकावच्या गोष्टी म्हणजे पुराण असं समजतो. मूर्खपण आहे. पुराणामध्ये सगळे संपूर्ण विज्ञान आहे. भाषा समजून घेण्याची अडचण आहे. सांगणाऱ्याचे तर आज्ञा काही विचार. आमच्या लोकांचा दोष होता. आम्ही सांगणाऱ्यानेच गाणे बजावणे आणि विनोदातून कीर्तन प्रवचन भागवत हे सुरू केलं. त्याच्यामुळे लोकांना जी घृणा यायली.
रंजन होतं तिथपर्यंत ठीक आहे, पण रंजन हा पुराणाचा विषय नाही. रंजन कसं असावं मी सांगतो मला. ताटामध्ये विविध पदार्थ वाढलेले आहेत, गोड पदार्थ आहेत, स्वादिष्ट पदार्थ आहेत. या सगळ्या पदार्थांची चव घेता यावी म्हणून मीठ, चटणी, कोशिंबीर याची योजना आहे. तसं हे रंजन आहे. इतकं ते असावं. कीर्तनात बैठकी गाणं असणं म्हणजे कीर्तनाची हानी आहे, भक्तिरसाची हानी आहे. बैठकी गाणं अपेक्षित नाही. हा कीर्तन विषय समजावायचे, सुरेल, तालबद्ध, गोड आणि भगवंतांनी सांगितलेलं, म्हणजे संतांनी सांगितलेलं साहित्यच. तराणे म्हणतात कीर्तनात. आणि तराण्याचं कीर्तनाला काय समज आहे? तू तंबोरा घेऊन बस ना, मला माहिती तुला गाणी येत, मला आवडे गाण्याची. सकाळपासून संध्याकाळपासून सकाळीपर्यंत 12 तास तू गाताना दुसरं आवर्तन घेतलं तर गळा दाबू आम्ही तुला. तुझी किती शक्ती आहे पाहतो ना. विनोद सांगतात. विनोद म्हणजेच कीर्तन. टीव्हीवर दाखवतात फटकेबाजी विनोदाची. आणि तुम्ही नकलाचे कार्यक्रम करा, कीर्तन हे करतात. आणि समाज आहे एवढा मूर्ख की त्यांना कीर्तनाचार्य म्हणून पदवी देतात. मी स्पष्ट बोलतो, मला तुमच्याकडून काही नको, मानही नको, सन्मानही नको, तारीफ तर नको. मला फक्त एवढं वाटतं की हे आमच्या पूर्वजांनी आम्हाला काय चांगलं शिकवलेलं आहे ते एकदा लोकांसमोर सांगितलं पाहिजे. अहमेवा असमेवाग्रे. मीच आहे सगळं म्हणल्यानंतर घाण कशी येईल? सगळंच परमेश्वर आहे म्हणल्यानंतर त्याच्यात वाईट कसा असावं? आम्ही हिंदी परिसर वाईट शिरवलेले आहेत. इथे या ठिकाणी चतुश्लोकी भागवताचा विषय संपलेला आहे, संपवला. चतुश्लोकी भागवत संपत 18,000 श्लोकाचं सार आहे. शुकाचार्यांनी भगवंताची प्रार्थना केली. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सदुद्भवस्थान निरोधलीलया ग्रहीत शक्तितायेनाम अंतर्भाया नुबलक्ष. भगवंताची प्रार्थना करतात, देवा हे सगळं तुम्हीच आहे, मला जाणीव आहे याची. यत कीर्तनम यत श्रवणम यदुक्षणम. याचं कीर्तन करणं, याचं श्रवण करणं, यदीक्षणम याला पाहणं, विधुनोति कल्पनशम म्हणेल, एका क्षणामध्ये सगळी पापं धुवून जातात. याला पाहिलं की याचं कीर्तन केलं. यत कीर्तन यदीक्षणम यत श्रवणम. तात्काळ सगळी पापं धुवून जातात. दुसऱ्या स्कंदाचा हा भागवत पुढे काय ऐकायचं आणि कशासाठी ऐकायचं याची सुरुवातच आहे. भागवत का निर्माण झालं हे काल सांगितलं. भागवत का ऐकलं पाहिजे हे आज सांगायचं. आणि भागवताचं सार चतुश्लोकी भागवतामध्ये आलेलं आहे तेही सांगून द्या. सगळं भगवंतमय आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. आणि त्याला प्राप्त करून घेण्यासाठी बाकीचं जे हे नाशिवंत आहे, दिसे भासते ते सारे विश्व नाशिवंत, याचा उपयोग घ्या ना. उपयोग घ्यायला कोणी नाही म्हणत, पण हे मिथ्या आहे जाणलं पाहिजे. हे पळभाराचा विषय आहे. एक दिवस तुम्हाला वैशाख मासामध्ये अत्यंत उत्तम असा आंब्याचा रस खायला मिळाला म्हणजे 12 महिने त्याची चव फक्त आठवत राहील, मिळत नसते 12 महिने. ते रसायने टाकून मिळतं पण त्याला ओरिजिनल आंब्याची चव येत नाही ते सीलबंद डब्यात. तसं जीवन एकदा मिळालं की जीवनामध्ये जो चिरस्थायी अनुभव आहे तो आपल्या जगाच्या अंतापर्यंत आपली सोबत करणार आहे, असा अनुभव फक्त स्मरण केला पाहिजे. बाकीच्या गोष्टी काय, सिनेमा पाहायला विसरून गेले लोक. 25 वर्षापूर्वीची गोष्ट, मी शोले किती वेळा सांगितलं पाहायला, हे सांगतात अभिमानाने. कोणता सिनेमा किती वेळा पाहिला हे अभिमानाने सांगतात. आणि त्याच्यात चिरकाल देणारा आनंद आहे का? नाही ना. तुम्हाला सांगतो सज्जनो, अत्यंत दुःखात असलेल्या माणसाला जर भगवंताची खरंच कृपा लाभली, थोडी का होईना, क्षणभरापर्यंत का होईना, ती त्याला आयुष्यभर लक्षात राहते की नाही. म्हातारी माणूस सांगते तुम्हाला की आम्हाला एकदा कधीतरी असा विलक्षण अनुभव भगवंताने दिला होता
आणि आम्ही ते विसरणंच शक्य नाही. पंढरपूरला गेलो, काशीला गेलो, शेगावला गेलो, शिर्डीला गेलो, आळंदीला गेलो. काय एकदा गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षू होते. आळंदीला शेवटच्या दिवसात त्यांचा पुण्याला मुक्काम होता. आणि लक्ष्मणराव पांगारकर हरिभक्त पारायण मोठे माणूस, त्यांनी विनंती केली, महाराज माझी इच्छा आहे, मला आळंदीला दर्शनाला देता आपण बरोबर असावं. ते म्हणजे अहो माऊली माझ्या जवळ आहे ते, पण ठीक आहे तुमचा आग्रह आहे तुम्ही येतो म्हणाले. मला सर्वत्र माऊलीचं दर्शन होतं. गेले गुलाबराव महाराज लक्ष्मणराव पांगारकरांच्या बरोबर आळंदीला दर्शनाला गेले. आता यानंतर काही दिसतच नव्हतं. वयाच्या 6व्या महिन्यात आंधळे झालेले, विलक्षण प्रतिभा. 1881 साली जन्म झाला आणि 1914 साली गुलाबराव महाराजांचा अंत झाला. केवळ 34-35 वर्षाचं आयुष्य, 33-34-35 सुद्धा नाही. एवढ्या आयुष्यामध्ये गुलाबराव महाराजांनी 133 ग्रंथांची निर्मिती केलेली आहे. त्याच्यातल्या काही ग्रंथांचे टायटल वाचून आमच्यासारख्याला, जे म्हणजे रोज वाचनात आहे, त्यांना बोध होत नाही. मूळ माणसाला तर होतच नाही. इतकं विलक्षण विज्ञान. चरित्र वाचले पुढं त्यांचं. त्या माधारला सुद्धा जाऊन आलो. अमरावतीला माझे कीर्तन झाल्यानंतर मी तिकडच्या भागात फिरलो आहे. गुलाबराव जन्मभूमी पाहिजे. त्या चांदूर रेल्वेला 9 एकरवर त्यांचा आश्रम आहे. या शतकात झालेला हा अवतार आहे. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या मानत असत, कृष्ण पत्नी मानत असत. पुष्कळ त्यांचं चरित्र सांगायचं मला आता वेळ नाही, पण ते गेले आळंदीला. लक्ष्मणराव पांगार पूजा करायला 15-20 फूट अंतरात जोगायचं. ते गाभाऱ्याच्या बाहेर उभे आहेत. गुलाबराव गाभारा लहान आहे आळंदीचा, आणि ते पूजा करायला. अभिषेक सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राकस्त अभिषेक झालेला आहे. आणि माऊलीच्या पादुकावरती लक्ष्मणराव पांगारकर पाणी आणि दूध ओतायला लागले, असे माऊलीच्या पायाला चोळायला लागले. गुलाबराव महाराज तिथून म्हणले बाहेरून गाभाऱ्याच्या बाहेर, लक्ष्मणराव तुमच्या हातातले सल्ले माऊलीच्या पायाला टोचायला लागलेले आहे, तर काळजीपूर्वक चोळा पाय. 15 फूट अंतर, अंगठीचा आवाज ऐकू जातो का तिथं? ही संवेदना आहे भगवंताची कृपा झालेल्या माणसाची. लक्ष्मणराव पांगारकर शहारले अक्षरशः. इतका सूक्ष्म आवाज, इतक्या लांबून गुलाबरावांनी ऐकला आणि मला सांगितलं. आणि खरंच होत आहे, त्यांच्या जाणीव आहे की असं पावलानं खासताना अंगठी लागते किंवा हातातली